शौर्य रणरागिणी न्यूजसाठी योगेश गांगर्डे संपादक। 21 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला होणार सुरुवात। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर। सविस्तर वृत्तांत। नाशिक आणि त्र्यंबकेश्वराच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे। 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे। या कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्व स्नान असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 आखाड्यांचे महंत यांच्या उपस्थित आज कुंभमेळ्याच्या नियोजन संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडत आहे। या बैठकीत कुंभमेळ्याच्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वराच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या। कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा खालीलप्रमाणे। 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळ्याचे रामकुंडावर ध्वजारोहण होईल। त्यापासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे। 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहील। कालावधी ऐकून 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत। आखाड्याचे साधू महंत स्नान करीतील असे शाही स्नानाचे दिवस। 24/7/2027 रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी आखाड्याचे ध्वजारोहण होणार आहे। 29/7/2027 एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होणार आहे। शाही स्नान तारखा 2 ऑगस्ट 2027 सोमवती अमावास्याच्या दिवशी पहिले शाही स्नान होणार आहे। 31 ऑगस्ट 2027 श्रावण वद्य अमावास्याला महाकुंभ स्नान होणार आहे। 11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीच्या काही स्नान म्हणजेच अमृत स्नान होणार आहे। मुख्य पर्वकाळ असणाऱ्या 31 ऑगस्ट 2027 च्या दिवशी सूर्यचंद्र गुरु सिंह राशीत आहेत, त्यामुळे या दिवशी महाकुंभ स्नान केले जाणार आहे। यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे। यात गुरु हा वक्री होऊन सिंह राशीतून कर्क आणि कन्या राशीत प्रवेश करतो। यंदाचा कुंभमेळा वक्री आहे, म्हणजेच गुरुचे भ्रमण इतर राशींमध्ये होणार आहे। कोणत्या दिवशी गुरु कोणत्या राशीत प्रवेश करणार याची माहिती 31/10/2026 गुरु राशीत प्रवेश। 24/1/2027 वक्री होऊन गुरु कर्क राशीत प्रवेश। 25/6/2027 गुरु सिंह राशीत प्रवेश। 26/11/2027 गुरु कन्या राशीत प्रवेश। 28/2/2028 गुरु सिंह राशीत प्रवेश। 24/7/2028 गुरु कन्या राशीत प्रवेश करीत आहे। कुंभमेळ्याचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 ला असल्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या खंडात कुंभमेळ्याच्या शाही पर्वणी सुरू होणार। जुलै 24, 2028 कुंभमेळा समाप्त होणार आहे। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी योगेश गांगुर्डे संपादक।